आपल्यापैकी 99% लोक हॉटेलमध्ये गेल्यावर नान ऑर्डर करतात आणि हॉटेलमधल्या सगळ्या जेवणासोबत ही छानही लागते. मग हीच नान गव्हाच्या पिठापासून अगदी परफेक्ट त्याच चवीची साध्या सोप्या पद्धतीनं घरी बनवता आली तर काय म्हणता. आज आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठाची नान. टिप्स आणि ट्रिक्ससह व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. घरातली कुठलीही एक वाटी घ्यायची. त्या वाटीने मी घेतलेलं आहे 2 कप गव्हाचं पीठ, अर्धी वाटी मैदा, चवीनुसार मीठ, 2 चमचे पिठी साखर आणि अर्धी वाटी दही. दही घातल्यानंतर एक चिमूटभर मी इथं बेकिंग सोडा घातलेला आहे आपल्या घरातला, आणि पोह्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने 2 चमचे तेल, आणि हे सगळे जिन्नस आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. एवढ्या पिठापासून तुम्ही 7 ते 8 मीडियम साईजच्या गव्हाच्या पिठाच्या नान तयार करून घेऊ शकता. आणि बरोबर मला इथं लागलेलं आहे 1 वाटी पाणी. 1 वाट्या पाणी वापरून या घट्टसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी घट्टसर तुम्ही बघू शकता. या प्रकारे 1 वाटी पाणी वापरल्यावर परफेक्ट आपल्या मेजरमेंटचं पीठ बनून तयार होतं. पीठ मळून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटासाठी बाजूला ठेवायचं आहे. भिजल्यानंतर पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत, आणि जशी आपण चपाती लाटतो त्या पद्धतीनं गोळा घ्यायचा आहे. खूप मोठाही गोळा नाही घ्यायचा. पहिल्यांदा गव्हाच्या पिठात किंवा मैद्यात हा बुडवून घ्यायचा आहे आणि याची घडी करून घ्यायची आहे. जशी आपण चपाती बनवतो तशी घडी केली तरी चालेल किंवा उंडा बनवला तरी चालेल. मधून थोडंसं तेल लावायचं आणि या प्रकारे मी याचा उंडा करून घेतला आहे. यामुळे काय होतं, आपली नान आतपर्यंत छान फुगते आणि मऊसूद बनते. या प्रकारे मस्त आपण उंडा करून घेतला आहे. परत एकदा हा पिठात बुडवून घ्यायचा आणि मीडियम साईजची आपल्याला नान बनवून घ्यायची आहे. खूप पातळ आपल्याला बनवायची नाही आणि खूप जाडही ठेवायची नाही. तुम्ही बघू शकता जशा आपण पुऱ्या लाटतो बरोबर त्या जाडीची आपल्याला ठेवायची आहे. थोडीशी त्याच्यापेक्षा जाडसर असली तरी चालेल. लाटून झाल्यानंतर अगदी हॉटेलसारखी हिची चव आणि दिसायलाही ती दिसली पाहिजे. त्यामुळे वरून मी इथं काळे तीळ आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, आणि ती बेलण्याने या प्रकारे नानला मस्त आपल्याला रगडून घ्यायची आहे, त्यामुळे ती निघणार नाही. या प्रकारे तुम्ही बघू शकता मस्त आपली नान बनवून तयार आहे. जो आपला लोखंडी किंवा चपाती भाजायचा तवा असतो त्यावर दोन्ही बाजूने छान आलटून पालटून ही भाजून घ्यायची आहे. भाजताना गॅस कमी करायचा आहे आणि या प्रकारे नान भाजत आल्यानंतर तिला बटर किंवा तूप लावायचं आहे. तुम्ही बघू शकता हिला भाजायला उलतानाने दाबून दाबून थोडासा वेळ लागतो. थोडे पेशन्स ठेवायचे आणि मस्त अशी व्यवस्थित लालबुंद आपल्याला नान कमी गॅसवर भाजून घ्यायची आहे. छान फुगते सुद्धाही तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही ही जर डब्यात वगैरे ठेवली तर 1 ते 2 तास मऊसूद आरामात राहते. गरमागरम पनीरच्या भाजीसोबत, काजू करीसोबत सर्व करा. अप्रतिम लागते. फक्त घरच्या साहित्यात गव्हाच्या पिठापासून ही अगदी छान बनवून तयार होते आणि इतकी मऊ आणि लुसलुशीत होते की तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही. या पद्धतीनं गव्हाच्या पिठाच्या नान तुम्ही एकदा माझ्या म्हणण्यावर घरी ट्राय करून नक्की बघा, तुम्हाला आवडतील. तुम्ही बघू शकता अगदी मऊ आणि लुसलुशीत आहे. आणि जर तुम्ही तोडायला गेलात तर हॉटेलमधल्या ज्या मैद्याच्या नान असतात त्या तुटत नाहीत, पण हे तुम्ही बघू शकता अगदी अशी खस्ताही बनवून तयार झालेली असते, त्यामुळे लवकर तुटते सुद्धा. ट्राय करून नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कमेंट्स करा. मी भेटते अशाच एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.